सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्यपीठाच्या यूट्यूब वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या 3 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. आदरणीय बाबा महाराज आत्मसंवादाच्या मागील पुष्पात म्हणाले की आपण वैदिक भूगर्भशास्त्राबद्दल चिंतन करीत आहोत. प्रारंभी आपण कुतूहल म्हणून पाहिले की ब्रिटिश लोक येण्यापूर्वी मोठमोठ्या किल्ल्यांची निर्मिती झाली, मंदिरांची निर्मिती झाली, तलावांची, भुयारांची निर्मिती झाली. हे सर्व करणारे इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स आणि त्यांना सहाय्य करणारे बाकी इतर लोक व त्यांच्याबरोबर भूगर्भशास्त्रज्ञ यांचा देखील या कामात भूमिका होती. 500 ते 1000 वर्षापूर्वीचे बांधकाम अजून देखील आपण बघतो आहे. त्याच्याबरोबर भूगर्भशास्त्र जाणणारा तज्ञ देखील बरोबर असेल. त्या काळातील जे विशिष्ट पद्धतीचे ग्रंथ आहे त्यामध्ये काही शब्द आले आहेत. स्थापत्य वेदाचा एक भाग म्हणजे शिल्पशास्त्र. शिल्पशास्त्र म्हणजे त्यात अनेक प्रकार आहेत. हा भूवैज्ञानिक आहे, हा स्थपती बरोबर असणारा आहे. या शास्त्रात पारंपरिक काय आहे हे बघता लक्षात आले की यात अनेक विषय आहेत ज्याचा आज अभ्यास केला जातो. एखादा जिओलॉजिस्ट आजची पाश्चात्य नावे डोक्यात ठेवून जर एखाद्या खेड्यात गेला तर ते नाव वेगळंच असतं. पाश्चात्य देशांमध्ये ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये जिओलॉजी हा विषय आला आहे. ज्यांना ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास होता. 18व्या शतकापर्यंत भूविज्ञान हा वेगवेगळ्या शास्त्राचा भाग होता. खनिकर्माबद्दल सर्व माहिती हटन यांनी गोळा केली. त्यांना फादर ऑफ जिओलॉजी असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याचा अभ्यास करून काही मंडळी भारतात आणि विशिष्ट भागात खनिकर्म करण्यासाठी त्यांनी एक रेकॉर्ड तयार केला व त्याचे ते टेक्स्टबुक तयार केले. वाडिया यांचे नाव प्रसिद्ध आहे. त्यांनी जिओलॉजी ऑफ इंडिया हे पुस्तक तयार केले. असे अनेक ग्रंथ या प्रकारे दिसून येतात. यात जुने भारतीय शास्त्र बाजूला ठेवले गेले. खनिकर्म हा त्यांचा मूळ उद्देश होता. आपल्याकडे शिल्पशास्त्र हा मूळ विषय होता. स्थापत्यशास्त्र हा मूळ गाभा होता. त्याची एक शाखा म्हणजे खनिकर्म होती. वर्षानुवर्षे आपल्या संस्कृत साहित्यात याचा उपयोग केला गेला, पण आपल्याकडे या विषयाची एक संस्कृत संहिता नव्हती. स्थापत्यशास्त्राचे समरांगण सूत्र, मयमतम, विश्वकर्मा प्रकाशन व बृहत संहिता हे ग्रंथ आज उपलब्ध आहेत. बृहत संहितेत भूगर्भशास्त्र हा भाग बऱ्यापैकी सांगितला आहे. असा विचार करता एक गोष्ट लक्षात आली की इंजिनियरच्या शास्त्रासाठी केलेल्या रचनेत त्याला वेगवेगळी नावे आहेत. एकाने बिल्डिंग मटेरियल असं त्याच्या ग्रंथाला नाव दिलं व त्यात जिओलॉजीबद्दल माहिती आहे. जिओलॉजी ऑफ इंजिनियर्स हा पण ग्रंथ एकाने लिहिला. ही सर्व पुरातन माहिती एका ठिकाणी संग्रहित करता येईल का याचा विचार माझ्या मनात सुरू झाला, असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. भूकंपाचे पूर्वानुमान करण्याचे शास्त्र वराह मिहिराने काढले व काही महिन्याआधी भूकंप कुठे होणार याचे अचूक अनुमानाचे तंत्र त्यांनी विकसित केले. भूवैज्ञानिक हा स्थापत्यशास्त्रात मदत करतो. मायनिंगसाठी, पाणी शोधण्यासाठी, एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा तो मदत करतो. ॲस्ट्रोफिजिक्समध्ये त्याची मदत होते. आपल्याकडे वैदिक ज्ञानामध्ये ही सूत्र उपलब्ध आहेत असे ते म्हणाले. अष्टांग भूगोलशास्त्र विज्ञान याबद्दल चिंतन व सूत्रे गोळा करण्यास मी सुरुवात केली. सगळ्यात आधी टेक्टॉनिक जिओलॉजीची निर्मिती कशी झाली, या पद्धतीचे जे पृथ्वीचे जे खंड आहेत त्याची निर्मिती कशी झाली, यापूर्वीचे जे खंड आहेत त्याची निर्मिती कशी झाली असताना आधी काय होतं हे मी बघायला सुरुवात केली. यात नासदीय सूत्र हा ग्रंथ उपलब्ध आहे. पृथ्वी कशी निर्माण झाली याबद्दलची माहिती याच्यामध्ये आहे. अनेक उपनिषदे आहेत. तसेच शतपथ ब्राह्मण असे ग्रंथ आहेत. मनुस्मृतीमध्ये याच्याबद्दल एक अध्याय आहे. यात आपली पृथ्वी व सर्व विश्वाची उत्पत्ती कशी झाली याची माहिती आहे. आपली पृथ्वी व तारांगण याची कालगणना करण्यासाठी उपयुक्त वर्णन शिशुमार चक्र हे भागवतात आहे. यात त्याचा उल्लेख केलेला आहे. भारत हा ज्याचा भाग आहे त्या जम्बूद्वीपाचे वर्णन करणारा असा संदर्भ
अनेक सूत्रांमध्ये आपल्याला मिळतो. त्याला महत्वाचा भाग येतो तो म्हणजे भूपृष्ठ यांत्रिकी म्हणजे भौगोलिक माहिती. या शाखेविषयी आपल्याला सप्तदीप वर्णन मार्कंडेय पुराणात आले आहे. मग भूस्तर विज्ञान, मन्वंतर कालगणना पण आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्या भारताचे भौगोलिक वर्णन, त्यात असलेल्या नद्या, डोंगर आदी माहिती असणारा ग्रंथ म्हणजे स्कंद पुराण आहे. त्या भागात नगरे कुठली आहेत, मंदिरे कोणती आहेत अशी मायथॉलॉजिकल माहिती पण त्यात आहे. अजूनही बरीच माहिती त्यात आहे. मग खऱ्या अर्थाने भूजल आणि खनिकर्म याकरता दर्गागलम अध्याय त्यात मिळतो. मग वेगवेगळ्या भागातले पाणी कसे असेल याची माहिती त्यात मिळते. कौटिल्य अर्थशास्त्राची महत्वाची माहिती त्याच्यामध्ये मिळते. खनिज आणि खनिकर्म याबद्दलची माहिती त्यात आहे. त्याच्याबरोबरच धातू शोधन याबद्दलचे ग्रंथ आहे. ते बृहत संहिता व चंदाशूल या ग्रंथात आहे. पर्यावरण विज्ञान त्याचे प्रबंधन याबद्दलही माहिती अथर्व वेदामध्येही वास्तुशास्त्राविषयी माहिती आहे. आयुर्वेदाचा भागही बृहत संहितेतच आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. मेडिकल जिओलॉजी हे 20 वर्षात नवीन शास्त्र निर्माण झाले आहे. त्याचा अभ्यास मी 1986 पासून करतो आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. अथर्व वेद संहितेमध्ये अनेक अध्याय औषधीबद्दलचे आहेत. अशा 8 प्रकारच्या शाखा स्थापत्य भूगोल वैदिक विज्ञान संहितेमध्ये आपल्या ग्रंथात आहे. वास्तुदोष चिकित्सा विज्ञान असा ग्रंथ मी 1996 साली दिला. त्यात मी 100 ते 100 ग्रंथांची नावे दिली आहेत असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. आता आपण भूपृष्ठ जिओलॉजी याबद्दल माहिती घेणार आहोत. पहिला ग्रंथ म्हणजे स्कंद पुराण. याच्या इंडेक्समध्ये भारतवर्षाचे 2 प्रकारचे वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणामध्ये पहिला म्हणजे माहेश्वर खंड. यात बद्रीनाथ ब्रह्मचारी ही नावे आली आहेत. दुसरा खंड म्हणजे वैष्णव खंड. यात तिरुपती वगैरे भाग व जगन्नाथपुरी वगैरे भाग आहे. तिसरा अयोध्या खंड आहे. मग ब्रह्मखंड आहे. मग स्वतंत्र भाग म्हणजे काशीखंड व अवंती खंडाचे वर्णन. मग रेवा खंडाचे वर्णन आहे. आता नागरखंडाची देखील माहिती आहे. त्याला तापी खंड असेही म्हटले आहे. शेवटचा मोठा खंड म्हणजे प्रभास खंड आहे. गिरनार क्षेत्राची यात माहिती आहे. मग राजस्थानचा जो भाग आहे तो अर्बुद खंड म्हटला आहे. अशी सर्व माहिती स्कंद पुराणात आहे. यात भारत खंडाव्यतिरिक्त 7 द्वीपांचाही परिचय करून दिला आहे. जम्बू द्वीपाबद्दल माहिती आहे. त्यानंतर क्षाक द्वीप आहे. मग पुष्कर द्वीप आहे. मग कुश द्वीप आहे. मग क्रौंच द्वीप आहे अशी माहिती आहे. या पृथ्वीचा विस्तार 2,50,00,000 योजन एवढा आहे अशी माहिती स्कंद पुराणात आहे. 1 योजन म्हणजे आताचे 5.25 किलोमीटर. या सगळ्या पृथ्वीच्या विस्तारात भारतखंड जो आहे तो 100 योजन आहे असे ते म्हणतात. हा भारतवर्ष आहे अशी अद्भुत माहिती आदरणीय बाबा महाराजांनी भूपृष्ठाविषयी दिली. वराह मिहिरांनी 27 नक्षत्रांना 9 विभागात मांडले व त्या दृष्टीने भारतखंडाचे वर्गीकरण केले. नक्षत्र व याला भूचक्र असं नाव दिलं. वराह मिहिरांनी नक्षत्र पूर्ण चक्र असं नाव दिलं असे आदरणीय बाबा महाराजांनी सांगितले. व शेवटी ते म्हणाले की या बाबतीत ते काय सांगतात हे आपण पुढच्या प्रश्नात बघू. ते म्हणून आपल्या प्रबोधनाला आदरणीय बाबा महाराजांनी स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. नमस्कार. आजच्या या विशिष्ट पुष्पामध्ये आपण जेव्हा भारतीय भूगर्भ विज्ञान शास्त्र याविषयी चर्चेला सुरुवात करणार आहोत त्याच्या आधी मी एक विशेष गोष्ट जी आपल्याला सांगणार आहे ती अशी की मुळामध्ये स्थापत्य वैदिक भूगर्भ विज्ञान किंवा शिल्पशास्त्र
जी आपण गेल्या काही पुष्पामध्ये सतत वारंवार चर्चा करताना आपण त्याचा उल्लेख केला, तसंच भारतीय भूगर्भ विज्ञान याच्या अंतर्गत येणारे विविध प्रकारचे जे विषय आहेत, त्याच्याविषयी सुद्धा आपण आधीच्या पुष्पात चर्चा केली. तर या विषयावरती चर्चा करण्याची नेमकी कल्पना मला कशी आली किंवा या मागली मूळ मूळ संकल्पना काय हे श्रोत्यांना माहिती असणं आवश्यक आहे. कारण स्थापत्यवेद या नावाची मुळात संहिता आज तरी उपलब्ध नाही. तर संहिता या पद्धतीचा मूळ ग्रंथ उपलब्ध नाही, तर आपण जर का सध्याच्या वर्तमान काळामध्ये स्थापत्यवेद या नावाने जर इंटरनेट, गुगल वगैरे हे जे सध्या आपल्याला उपलब्ध साधनं आहेत, याच्यावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला असं लक्षात येतं की काही अभ्यासक लोकांनी वास्तुशास्त्र हा जो विषय आहे, या वास्तुशास्त्राला स्थापत्यशास्त्र असं म्हटलंय. म्हणजे त्यांच्या दृष्टीने वास्तुशास्त्र किंवा वास्तुविज्ञान म्हणजे स्थापत्यवेद, एवढीच फक्त काय ती भूमिका त्यांना दिसून येत. स्थापत्यवेद हा आपण जेव्हा बघायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की मुळामध्ये जुन्या ग्रंथांमधून, मग तो मयमत सारखा वास्तुशास्त्र संबंधित एखादा ग्रंथ असो किंवा अन्य जे ग्रंथ आहेत, चरणव्यूह नावाचा जो मूळ सगळ्या वेदांच्या संहितांचा शाखांचं वर्णन करणारा ग्रंथ आहे, त्याच्या स्थापत्य वेदाला एका स्वतंत्र अशा उपवेदाची त्यात कल्पना सांगितली असून त्याचं वर्णन केलं असून हा अथर्ववेदाचा उपवेद आहे असं सांगितलंय. मग संपूर्ण जर उपवेद असेल, तो फक्त वास्तुशास्त्राचा ग्रंथ कसा असेल, ही शंका जेव्हा कुणाच्या मनात असेल तर ती रास्त आहे. कारण स्थापत्यवेद म्हटल्यानंतर थेट वेद कालापासून आतापर्यंत, ज्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग आजच्या भाषेत म्हणू शकतो, त्या सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मायनिंग, म्हणजे ज्या काही शाखा त्या सिस्मॉलॉजी, भूकंप वगैरे आहे, भूजल संबंधी, ग्राउंड वॉटर, या सगळ्या प्रकारचे विषय, विशेषतः जे भूगर्भ विज्ञान, भूगर्भशास्त्र संबंधी आहे ते विषय, त्याच्याच बरोबर ज्योतिषशास्त्र संबंधी सुद्धा विषय, हे सगळे त्यात येत असतात. किंबहुना एवढंच नव्हे तर कृषी तंत्र, म्हणजे ज्याला आपण सध्याच्या काळात ॲग्रोटेक, बायोटेक वगैरे असं म्हणतो, त्या संबंधी आणि मेटलर्जी, धातुविद्या, हे सुद्धा विषय हे कुठल्या न कुठल्या निमित्ताने या स्थापत्य वेद या विषयात जर का यांचा अंतर्भाव होत असेल, तर मग हा स्थापत्य वेद मुळामध्ये कसा असावा, अशी जेव्हा माझ्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली, त्याच्या मागे एक कारण आज मला या आपल्या 5वं हे जे पुष्प आहे, आपल्या आत्मीय संवादाचं विशेषतः आपण ज्याला भूगर्भ विज्ञान, भारतीय किंवा वैदिक भूगर्भ विज्ञान शास्त्र या संबंधित आपण चर्चा करत असताना या स्थापत्य वेदाची उत्सुकता का मला निर्माण झाली, हे मला मुद्दाम याकरता सांगायचं आहे की साधारणपणे आजपेक्षा 36 वर्षापूर्वी, म्हणजे 1986 मध्ये मी जेव्हा माझ्या भूजल प्रबंधन आणि भूजल प्रदूषण निवारण जी काही उपचार पद्धती असेल, त्या पद्धतीचा अभ्यास करायचा. म्हणजे
ग्राउंड वॉटरशेड मॅनेजमेंट अँड कंटॅमिनेटेड ग्राउंड वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम अशा पद्धतीने माझा पीएचडी विषयक संशोधन कार्याला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हा विषय समोर घेऊन एका विशिष्ट भूभागामध्ये आपण याच्याविषयी अभ्यास करायचा. तो आधुनिक भूगर्भशास्त्राचे तंत्रज्ञान आहे त्या पद्धतीच मला क्रमप्राप्त होतं. त्यामुळे मी जो काही भूभाग असा घेतला त्यात महत्वाचा म्हणजे ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन ट्रीटेबिलिटी याच्याकरता मायनिंग एरिया ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्सेस म्हणजे भारताला मध्यवर्ती भाग किंबहुना मध्यवर्ती भागामध्ये ज्या खाणकाम ज्या भागात खनिकर्म हे सगळं सुरू आहे, खाणी आहेत, विशेषतः ज्या भागात खाणकाम होत असतं, खनिकर्म ज्याला म्हणतात, मायनिंग होतं, दूषित भागामध्ये मोठे मोठे पाण्याचे साठे असून त्या पाण्याचा उपयुक्त असा उपयोग करता येत नाही. हे त्या काळातलं 1986तलं जे चित्र होतं ते पाहून मी अभ्यासाला सुरुवात केली. आणि मग पारंपरिक पद्धतीने पारंपरिक या करता ते भूवैज्ञानिक म्हणून जेव्हा आपण एखादा पीएचडी विषय काही अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा एक जी त्या संशोधनाची पद्धत आहे ती प्रिव्हियस वर्क किंवा हिस्ट्री ऑफ प्रिव्हियस वर्क म्हणजे पूर्वे इतिहास पूर्वीच्या काळीमध्ये या शास्त्रासंबंधी काय माहिती उपलब्ध आहे, पूर्वी या पद्धतीने काही कोणी काम केलं आहे का, या बाबतीत काय माहिती कोणी आणखी नमूद करून ठेवली काय, याचा जेव्हा आपण अभ्यास सुरुवात करतो त्याला प्रिव्हियस वर्क प्रिव्हियस हिस्ट्री या संबंधी शोध घेत असताना मला असं लक्षात आलं की पाश्चात्य देशामध्ये भूगर्भ विज्ञान किंवा जिओलॉजी या विषयाची सुरुवात तर साधारण 250 ते 300 वर्षापूर्वी झाली म्हणजे 18व्या शतकात. त्यामुळे जे काही ग्रंथ संदर्भ जे काही उपलब्ध असतील ते साधारण 200-300 वर्षापूर्वीचे उपलब्ध होते. विशेषतः भारतामध्ये या संबंधी जी काही भूगर्भशास्त्रीय माहिती होती ती 150 वर्षापूर्वीची पासून उपलब्ध होती. मग त्यात जिओलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्र भूविज्ञान संबंधी जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत ते सुद्धा गेल्या 100 वर्षातच उपलब्ध होते. आणि हे सगळं ग्रंथ हे पाश्चात्य पद्धतीच्या या भूगर्भशास्त्राची जे काही त्यांची पद्धत असेल त्या पद्धतीनेच फक्त उपलब्ध होते. मात्र हे शोधकार्य चालू असताना महत्वाचा एक विचार असा की 200-250 वर्षापूर्वी जर भारतामध्ये इंग्रज नसतील तर त्यावेळेस हे भूगर्भशास्त्र विषय जे काही आज आपल्याला दिसतात आहे त्यात खाणी आहेत, तलाव आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची किल्ल्याची काही बांधकामं झालेली आहेत. या सगळ्यामध्ये भूगर्भ विज्ञान संबंधी जे जे काही शास्त्र आहे ते प्राचीन लोकांना अवगत आहे. पण त्या संबंधी माहिती मात्र एकसंघपणे साधारणपणे कुठे उपलब्ध नव्हती. तेव्हा किमान आपण जे काही शास्त्रविषयक अभ्यास संशोधन करतो आहे त्याविषयी आपण तरी किमान काही माहिती गोळा करावी. आपल्या भारतीय वैदिक साहित्यापासून ते अर्वाचीन साहित्यापर्यंत पारंपरिक जे काही वाङ्मय असेल त्यातून बघायला सुरुवात करावी. या उद्देशाने मी या वैदिक किंवा स्थापत्य वैदिक भूगर्भ विज्ञान या संबंधी शोध कार्य संग्रह करणं, काही माहिती मिळेल ती संग्रहित करून ठेवणं आणि त्याची नोंद घेणं, एक प्रकारे रेकॉर्ड तयार करणं, अशा पद्धतीने कार्याला सुरुवात केली. आणि हळूहळू यथावकाश मला जेव्हा पीएचडी प्राप्त झाली माझ्या विषयामध्ये त्यावेळेस त्यात काही भाग जो मला उपलब्ध होता या पारंपरिक वैदिक विज्ञानाचा किंवा भूगर्भशास्त्र विज्ञान ज्याला म्हणतो त्याचा
भूजलशास्त्र संबंधित त्यातले काही संदर्भ मी उद्धृत केले. पण त्यानंतर मात्र सातत्याने जेव्हा अशा पद्धतीने हे संकलनाचं कार्य जेव्हा सुरू ठेवलं, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काही संदर्भ मिळतात का, ते जेव्हा बघितले, तेव्हा त्यानंतर काही प्रसंग असे आले, त्या प्रसंगामध्ये पाश्चात्य आणि पौर्वात्य म्हणजे आपल्या पारंपरिक वैदिक पद्धती दोन्ही पद्धतीची माहिती गोळा करून त्याची सांगड कशी घालायची, अशा पद्धतीने मी जेव्हा विचार सुरुवात केली आणि योगायोगाने त्यानंतर जेव्हा भूकंप आपल्या भागात झाला, लातूर भागात, त्यावेळेस भूकंप विषयक माहिती गोळा करायची. त्यात पाश्चात्य सिस्मॉलॉजी पद्धतीने माहिती गोळा करायची, त्याबरोबर बृहत संहिता वगैरे ग्रंथात आणि ज्योतिषशास्त्र पूर्वीच्या ग्रंथात भूकंप विषयक काय माहिती सांगितली, ती माहिती गोळा करायला सुरुवात केली. भूजल प्रबंधनाविषयी माहिती तर सुरुवातीला होतीच, पण त्यात या माहितीची भर पडली. मग पुढे गेल्यावरती आर्किटेक्ट, एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर, अशा या आर्किटेक्चर विषयी जेव्हा काही ठिकाणी शिकवण्याचा, महाविद्यालयात शिकवण्याचा प्रसंग आला, तेव्हा पुन्हा त्यात वास्तुशास्त्र म्हणजे पारंपरिक जी आपली पद्धत आहे, स्थापत्यशास्त्री पण रचनाशास्त्र हे जे आहे, याच्या संबंधी मग मी संकलन करायला सुरुवात केली. आणि पुढे हळूहळू या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने संकलन करत असताना पर्यावरण प्रबंधशास्त्र आणि पर्यावरण प्रबंधनाच्या बरोबर या पर्यावरणाचे मानवी जीवनावरती, सर्वसामान्य व्यक्तीवर होणारे दुष्प्रभाव याविषयी जेव्हा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर एक नवीन शाखा या भूगर्भशास्त्राची जिओलॉजी, ती म्हणजे मेडिकल जिओलॉजी, ज्याच्यामध्ये ह्युमन बायो जिओ केमिकल एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट स्टडीज असं ज्याला एक सामान्यपणे म्हणता येईल, म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्प्लिकेशन्स ऑफ बायो जिओ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ऑन ह्युमन बिहेवियर, ह्युमन हेल्थ, ऑक्युपेशन हेल्थ, अशा प्रकारचे हे जे काही विषय आहेत, याला सध्या मेडिकल जिओलॉजी असं या पाश्चात्य पद्धतीत म्हटलं जातं. एक नवीन शाखा आहे, ती सुद्धा इंटरनेटवर ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांना माहिती करता उपलब्ध आहे नेटवरती. पण त्याच्याच बरोबरीने त्याच्या समकक्ष अशी जी पारंपरिक वैदिक पद्धत आहे, उपचार पद्धती आहे, ती म्हणजे अथर्ववेदांतर्गत कर्मज भाव व्याधी दैवी चिकित्सा हा विषय आहे. तो सुद्धा या पर्यावरण विशिष्ट गोष्टीशी निगडित आहे, तेव्हा त्याचाही अभ्यास सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने अभ्यास करता करता एक जी विशिष्ट माहिती गोळा झाली, ती माहिती जसे संदर्भ खंड आपण म्हणतो त्या पद्धतीने त्याला आमच्या विशिष्ट भूगर्भ विज्ञान शास्त्रात मेमॉयर अशी सुद्धा म्हणण्याची पद्धत आहे, रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं. हे पाश्चात्य पद्धतीचे पारंपरिक मेमॉयर किंवा रेकॉर्ड या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने संयुक्त, ज्याला एकात्मिक इंटिग्रेटेड अशा पद्धतीने अभ्यास म्हणावा, अशा पद्धतीचे 14 खंड, त्यामध्ये एक संहिता खंड असा हळूहळू तयार झाला. आणि या मागला मूळ उद्देश एकच होता की आज सुद्धा 80 मध्ये मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली, तेव्हा आपल्या देशामध्ये भूगर्भशास्त्र विषय काय माहिती आहे पूर्वीची, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना आज जरी म्हणजे अक्षरशः 21व्या शतकात 2022 किंवा हा 23 चालू आहे,
आज जरी वर्तमान काळात एखाद्याने इंटरनेटवरती जर हिस्ट्री ऑफ जिओलॉजी असा जर का त्यांनी कुठे प्रश्न विचारला त्या संगणकातला आणि त्यातली माहिती काढण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आजही लक्षात येईल की हिस्ट्री ऑफ जिओलॉजी म्हटल्यानंतर फक्त त्यांना ग्रीक, रोमन किंवा काही वेळेस त्या ठिकाणी असणारे जे काही अरेबिक वगैरे, मिस्र वगैरे त्या भागातलेच संदर्भ त्यात मिळतात. भारतीय वैदिक परंपरेचा असा संदर्भ कोणीही एक वेगळ्या पद्धतीने विस्तारपूर्वक त्यात सांगत नाही. भूगर्भशास्त्र विज्ञान हे भारतामध्ये कशा पद्धतीने गेल्या 5,000 वर्षापासून म्हणजे महाभारत कालापासून उपलब्ध आहे, किंवा हे फक्त माहिती संदर्भ नव्हे तर याचा प्रत्यक्ष उपयोग करणारे स्थपती, असे विशेषज्ञ, शिल्पशास्त्रज्ञ, असे भूगर्भशास्त्रज्ञ हे सुद्धा आज सुद्धा या पद्धतीने काम करतात आहे. याचा साधारणपणे कुठेही उल्लेख आपल्याला त्या दृष्टीने सापडत नाही. फार फार तर वास्तुशास्त्र विषयक माहिती आता लोकांना त्याच्याविषयी एक वेगळा भाव असल्यामुळे त्याविषयी माहिती दिसते, पण भूगर्भ विज्ञान याविषयी एक पूर्वी इतिहास अशा पद्धतीचा कुठेही आज नेटवर सुद्धा उपलब्ध नाही. म्हणून हा जो काही विषय माझ्याकडे इतक्या वर्षात संकलित होता, तो आता वेगळ्या पद्धतीने नवीन संशोधक जे असतील, नवीन जे अभ्यासक असतील, त्यांच्याकरता आपण आता एक वेगळ्या पद्धतीने हा मेमायर किंवा स्मृतिखंडातली काही माहिती पण या निमित्ताने समोर आणावी. हा मूळ खऱ्या अर्थाने प्रपंच किंवा उद्देश या आपल्या विशिष्ट या अशा भूगर्भ विज्ञान विषयक आत्मीय संवादाचा आहे. अशा पद्धतीने आपण हा विषय आता सुरुवात करतो आहोत. अर्थात त्याची सुरुवात आपण मागल्या पुष्पात केली, किंवा अष्टांग भूगर्भ विज्ञान म्हणजे अष्टांग भूगर्भ विज्ञानामध्ये कोणकोणचे भाग आहेत, कोणकोणच्या या भारतीय वैदिक भूगर्भ विज्ञानाच्या शाखा आहेत, याचा आपण किंचित मात्र उल्लेख केला. आणि आता आपण पुन्हा त्या विषयाकडे पुन्हा आपण वळणार आहोत. तर हे सांगत असताना मागल्या पुष्पात आपण स्कंद पुराणाचा उल्लेख केला. स्कंद पुराणाचा उल्लेख करताना एक विशेष त्यात काय, तर हा जे भारतवर्ष हा जो आपला भाग आहे, किंबहुना भारतीय उपमहाद्वीप असं आपल्या वर्तमान काळात सुद्धा म्हटलं जातं. हा जो काय आपला भारतवर्ष म्हणून जो मोठा भूभाग आहे, याचं एक प्रकारचं माहिती सर्वसामान्य माणसाला असावी. विशेषतः ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट किंवा अशा पद्धतीचे बिल्डर वगैरे त्या काळामध्ये जे असतील, स्थपती, तक्षक वगैरे, शिल्पज्ञ, यांना असावी. म्हणून की काय, जणू अगदी त्या पुराण कालापासून हा जे स्कंद पुराण आहे त्यांनी या भारतवर्षाची 7 भागात विभागणी केली. आणि प्रत्येक भागात तत्कालीन माहिती ही जशी नमूद करून ठेवली, तशी या माहितीच्या बरोबर एक एक खंडामध्ये त्या भागात असणारे काही शहरं, काही गाव, मुख्यतः तीर्थक्षेत्र, कारण ते माहिती लोकांना पटकन कळते, त्या ठिकाणी लोकांची जाणे येणं असतं. आणि मग त्या भागातल्या नद्या वगैरे, कारण बहुतेक शहरं किंवा तीर्थक्षेत्र हे नद्यांच्याच बाजूला असतात, व त्या नद्यांच्या वर्णनाचं आणि एक वेगळी जी पुराणांची पद्धत आहे की त्या क्षेत्राची माहिती जर सांगायची असेल आणि ती लोकांच्या मनात ठसावी अशी एक जी पद्धत असेल, तर साधारण 5,000 वर्षांपासून पुराणांची एक पद्धत आहे की त्याला एक कथा या स्वरूपात त्या स्थानाचं महत्व हे त्या पुराणकारांनी एक तत्व घेतलेलं आहे. त्याला आपण सध्या मायथॉलॉजी असं म्हणतो. म्हणजे कुठलेही क्षेत्र म्हटलं की त्या क्षेत्राचं महत्व काय आहे, तर पुराण कालामध्ये कुठली तरी कथा सांगायची, त्या तीर्थाचं महत्व सांगण्याकरता एखादी कथा सांगायची.
त्या कथेच्या द्वारे त्या स्थानाचं महत्व हे समोर आणून ठेवायचं. अशी एक ती पुराणांची पद्धत आहे. तर या विविध पुराणामध्ये रेवाखंड म्हणजे हा जो भाग आहे, हा एक प्रकारचा नर्मदेचा परिसर आहे. नर्मदेचा परिसर म्हणजे ज्याला आपण सध्या नर्मदा व्हॅली असं म्हणतो. नर्मदा नदीचा एक वेगळ्या पद्धतीचा तिच्या सभोवतीचा परिसर. मग या परिसराचं वर्णन करणारा जो एक स्कंदपुराणाचा भाग आहे, त्याला रेवाखंड असं म्हटलं आहे. आणि मग पुढे हा रेवाखंडाची जवळजवळ 200 पेक्षा जास्त अध्यायात याचं वर्णन असल्यामुळे एक स्वतंत्र पुराण काही वर्षांनी निर्माण झालं आणि त्याला नर्मदा पुराण असं म्हणण्यात आलं. मी जेव्हा या नर्मदा पुराण किंवा रेवाखंड या भागाचा आणि स्कंद पुराणाचा काही विशेष भागाचा अभ्यास सुरुवात जेव्हा केली माहिती करता, तर असं लक्षात आलं की या रेवाखंडाच्या बरोबर नागरखंड हा एक आणखीन भाग आहे. या रेवाखंडाच्या बरोबर अवंती खंड हा एक भाग आहे. नागरखंडाला आणखीन एक भाग आहे, तो म्हणजे तापी खंड त्याला काही लोकांनी असं म्हटलं. आणि अर्बुद खंड अशा पद्धतीचे नंतरचे 2-3 जे खंड आहे स्कंद पुराण, या खंडांचा जर भूभाग आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की या विशिष्ट स्कंदपुराच्या रेवाखंड आणि त्याच्या पुढचे नागरखंड अर्बुदखंड याचा जर भाग बघितला तर आपल्याला आजच्या काळामधला नर्मदेचा उगम जिथून आहे त्या नर्मदेच्या उगमापासूनचा म्हणजे अमरकंटकच्या छत्तीसगडच्या भागापासून तर पुढे विंध्याचल आणि सातपुडा या 2 पर्वतांच्या पलीकडे असणारी तापी नदी म्हणजे नर्मदा ही आहे हे विंध्याचल आणि सातपुडा याच्यामधून जाते आणि मग नर्मदा आणि तापीच्या मध्ये सातपुडा आहे आणि सातपुड्याच्या पलीकडे असणारा जो आहे तो मग अजिंठा किंवा सह्याद्री हा प्रसिद्ध भाग आहे. तेव्हा या सगळ्याचं वर्णन या नंतरच्या खंडात असल्यानंतर थेट अमरकंटक पासून म्हणजे आजच्या छत्तीसगड भागापासून मग त्या छत्तीसगड मधला आपण सध्या रायपूर वगैरे जो भाग बघतो तिथपासून तर थेट नागरखंड म्हणजे गुजरात पर्यंत. नागरखंडात बहुतेक ठिकाणी गुजरातचं वर्णन आहे, ज्या ठिकाणी तापी समुद्राला मिळते त्या ठिकाणी सुरतच्या जवळ तिथपर्यंतचा भाग. अर्बुद म्हणजे राजस्थान मधला माउंट आबू आणि त्याच्याच बरोबर गिरनार वगैरे याही भागाचं वर्णन ज्यात आहे. आणि इकडे मध्य प्रदेशातला अवंत्य खंड म्हणजे उज्जैन उज्जैन वगैरे हा जो माळव्याचा भाग आहे या सगळ्याचं जणू काही भूभागाचं वर्णन या खंडांमधून दिसतं. मग एक असं लक्षात आलं की या सगळ्या खंडांचं जर एकत्रीकरण आपण केलं तर भारतवर्षाचा किंवा भारतीय ज्याला उपमहाद्वीप असतो याचा एक अतिशय आगळा वेगळा असा महत्वाचा भाग भूखंड आपण म्हणू लँड हा या विशिष्ट खंडांमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे तर हा याचं पुराणोक्त पद्धतीने जर आपण बघितलं तर याचं एक आगळे वेगळं असं पौराणिक महत्व आहे. काय महत्व आहे तर पुराणात असं म्हटलंय की मार्कंडेय कालापासून मार्कंडेय ऋषींनी जेव्हा पहिल्यांदा परिक्रमा केली असेल त्या कालापासून या सगळ्या परिसरामध्ये उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत या नर्मदा नदीची परिक्रमा करण्याची एक पारंपरिक पद्धत आहे पूर्वीच्या काळापासून. त्याला नर्मदा परिक्रमा असं म्हणतात. आणि ही नर्मदा परिक्रमा ही जर या ग्रंथाच्या आधाराने पाहिलं तर किमान पुराण कालापासून म्हणजे 2000 वर्षापूर्वीच्या आधीपासून तर निश्चितपणे आपल्याला दिसून येते.
मग जसं या 2000 वर्षाच्या आधीपासून वेगळ्या प्रकारे या परिक्रमेची पद्धत आहे, त्याच पद्धतीने मग या ठिकाणी असणारी जी गावं आहेत, त्या गावांना असणारे जे काही विशेष भाग आहेत, आजच्या भागात ज्याला जाग्रोफी असं म्हणता येईल, फिजिओग्राफी, याची सुद्धा वर्णन अशा पद्धतीने कुठे न कुठे मंडळींनी करून ठेवलेली आहे. आणि ही माहिती किमान 2000 वर्षापासून आपल्याकडे उपलब्ध आहे. मुख्यतः सांगायचं कारण असं, की 2000 वर्षापासून या भूभागामध्ये मंडळींना जणू पुराण कालापासून त्यांनी परिक्रमा करावी, हा भाग पाहावा, जंगलातून फिरावं आणि जास्तीत जास्त माहिती गोळा करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावी, अशी एक प्रथा होती. विशेष म्हणजे काय आहे, तर या विशिष्ट भूभागाचा जरी विचार केला, तर या ठिकाणी आपल्याला किल्ले सापडतील, वेगवेगळी मंदिरं सापडतील. आता काही वर्षापूर्वीपासूनचे केलेले घाट आपल्याला आहेत आणि हे निश्चितपणे आपल्याकडे इंग्रज येण्याच्या पूर्वीपासूनचेच आहे, हे काही वेगळं सांगायला नको. पण मुख्य म्हणजे या ठिकाणी अनेक ग्रंथांची निर्मिती झालेली आहे, अशी स्थानं आहेत. आणि याच भागामध्ये जर आपण म्हटलं, तर अवंती म्हणजे उज्जैनला बृहत संहिताकार हा वरामिरासारखा एक उत्तम ज्योतिषी होऊन गेला. यांनी बृहत संहिता हा ग्रंथ निर्माण केला. याच परिसरामध्ये धार जो भाग आहे, धार मांडव असा त्या नावाने प्रसिद्ध आहे किंवा त्याला नेवाडचा भाग म्हणतात. या भागामध्ये भोज राजा होऊन गेलाय. यांनी वास्तुशास्त्र आणि भूगर्भशास्त्र संबंधित माहितीचा असा एक उत्तम असा समरांगण सूत्रधार नावाचा ग्रंथ आहे निर्माण केला. भृगुऋषी विषयक जेव्हा आपण माहिती बघतो तेव्हा भृगुकच्छ किंवा भडोच हे नाव ज्या ऋषींवर पडलं, त्या ऋषींची संहिता ग्रंथ म्हणजे भृगुत संहिता हा सुद्धा याविषयी स्थापत्यशास्त्राचा एक वेगळा ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहे. आणि हे सगळे ग्रंथ किंबहुना भास्कराचार्य हे ज्योतिषी गणित जे आहे ते सुद्धा खानदेश मधल्या या कुठल्या तरी पाटण वगैरे गावाच्या जवळच्या चाळीसगाव जवळ त्यांचा त्या ठिकाणी निवास होता. हे ग्रंथकार या भागात आहे आणि यांचे ग्रंथ उपलब्ध आहे. आणि या लोकांनी ज्योतिषशास्त्राच्या आधाराने, स्थापत्य वेदाच्या आधाराने अनेक ग्रंथांची जशी निर्मिती केली, तशी उत्कृष्ट अशी माहिती सुद्धा संकलित करून ठेवलेली आहे. हा झाला पौराणिक आणि पुराणोक्त विशिष्ट भाग. पण मला जेव्हा एक गोष्ट अशी लक्षात आली, की साधारण 86 नंतर जवळजवळ 2000 पर्यंत हे असं म्हणायला हरकत नाही, की 1970 ते 2000 हा जो जवळजवळ 40 वर्षाचा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये या भारतवर्षाच्या महत्वाच्या भौतिक जेवढे काही भूगर्भशास्त्रदृष्ट्या काही भूभाग असतील, त्या भागात केव्हा न केव्हा माझं जाणं झालं. मी त्या दृष्टीने तो भाग पाहिला. अगदी पार दक्षिणेकडील रामेश्वर कन्याकुमारी पासून ते हिमालयामधल्या बद्रीनाथ केदारनाथ पर्यंतचा भाग, कलकत्त्यापर्यंतचा जगन्नाथपुरी पर्यंतचा भाग, पश्चिमेकडे द्वारका, मुंबई, गोवा, इकडे राजस्थान पर्यंतचा भाग असा पश्चिमेकडला. आणि आणखीन वेगळा म्हणजे श्रीनगरच्या पलीकडे असणाऱ्या जो आपण अमरनाथचा भाग म्हणतो, तिथपर्यंतचा हिमालयातला भाग, या सगळ्या भागाची भटकंती केल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली, की जास्तीत जास्त कालावधी आपण ज्या नर्मदेच्या विशिष्ट भागामध्ये, नर्मदेच्या उत्तरेच्या आणि दक्षिणेच्या या विशिष्ट भागाच्या परिसरात आपण जास्तीत जास्त जो कालावधी घालवलेला आहे आणि या ज्या भूभागाचं भूगर्भशास्त्र विषयक जे वैशिष्ट्य आहे ते अतिशय आगळेवेगळे आहे. का आगळेवेगळे आहे, तर
साधारणपणे आपण जर असं म्हटलं की संपूर्ण भारतवर्षाचा जेव्हा आपण विचार करतो त्या भारतवर्षाची म्हणजे आपल्या देशाची जी रचना आहे ती खूप वेगळी आहे. अगदी पुराण कालापासून सुद्धा तशी वर्णन आहे. मग ही रचना कशी आहे की याला आपल्याकडे द्वीपकल्प असं म्हटलेलं आहे आपल्या ग्रंथांमध्ये. द्वीपकल्प म्हणजे कसा, तर याला आपण हा जो भारतवर्षाचा भाग आहे याच्याकरता एक शब्द वापरला गेला आहे आपल्या पारंपरिक ग्रंथात. त्याला जम्बूद्वीप असं म्हटलं गेलं आहे. जम्बूद्वीप म्हणजे आता जर का सहज सुद्धा आपण आता सध्या सगळ्यांना माहिती आहे, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने उल्लेख करतात. पण आपण जेव्हा असं म्हणतो की भरतखंडे भारतवर्ष देशे जम्बूद्वीपे, असं जेव्हा संकल्पात कुठल्याही धार्मिक संकल्पात म्हणतो तेव्हा भारतवर्षे, जम्बूद्वीपे, भरतखंडे अशी वेगवेगळी नावं ही सामान्यपणे माणसांना ऐकून माहिती असतात. आणि सर्वसामान्य माणसात सुद्धा याकरता माहिती की त्याला रोजच कुठे न कुठे संकल्पामध्ये जो कुठे कुठल्या मंदिरात तो काही धार्मिक कार्य करतो वाचतात. त्याच्यावर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी त्याला सांगण्यात येते की नर्मदाया उत्तरे तटे, गोदावर्या उत्तरे तटे, गोदावर्या दक्षिणे तटे, अशी सुद्धा म्हणण्याची पद्धत आहे. तर साधारणपणे हा ज्या आपण ज्या भूभागात वावरतो आहोत त्या भागात नर्मदेचा उत्तर तट आणि दक्षिण तट हा जो महत्वाचा भाग आहे हा कशात आहे, तर हा जो मूळ भाग आहे याला जम्बूद्वीप असं म्हटलं आहे. आणि जम्बूद्वीपाचं वैशिष्ट्य काय आहे, तर जम्बू हा शब्द संस्कृत भाषेत जर आपण विचार केला तर एखादा पेरूचा आकार असणार. पेरू ज्याला म्हणतो निमुळते एक बाजूला होणारं असं फळ, त्या पेरूला जम्बू असा शब्द काही ठिकाणी वापरलेला आहे. मग प्राचीन कालापासून जम्बूच्या आकाराचं म्हणजे पेरूच्या आकाराचं एक द्वीप, एक वेगळं द्वीप असं म्हणून त्याला हा जो आपला भाग आहे त्याला जम्बूद्वीप असं म्हटलं गेलं आहे. आपण ज्या भागात राहतोय त्याला. आता द्वीप किंवा बेट आपण कशाला म्हणावं, तर साधारणपणे द्वीप किंवा बेट या शब्दाची व्याख्या ज्याच्या चारही अंगाने पाण्याने वेढलेलं आहे त्याला आपण बेट किंवा द्वीप असं म्हणतो. चारीकडे पाणी आहे समुद्रामध्ये, मध्ये जो भूभाग आहे त्याला द्वीप किंवा बेट असं म्हणण्याची शक्यता आहे. पण वेगळ्या पद्धतीने बारीक असा जर विचार केला, अगदी बारीक विचार केला, तर हिंदुस्थानाचा हा जो आपला भाग आहे हा या व्याख्येत येतो. कारण या व्याख्येत काय येतो, तर तीन बाजूला तर समुद्र आहेच. तीन बाजूला म्हणण्यापेक्षा खालच्या बाजूला दक्षिणेकडे आपण जातो तेव्हा तो वेगळा समुद्र आहे, पश्चिमेकडे अरबीचा वेगळा आहे, पूर्वेकडे बंगालच्या खाडीचा भाग या त्रिकोणाकृती भाग आहे आणि मधला जो भाग आहे तिथे काय आहे, ते गंगा सिंधूचं खोरं, इंडो गँगेटिक प्लेन असं आपण म्हणतो. पण भूगर्भशास्त्रीय दृष्टीने त्या पद्धतीने जर आपण म्हटलं तर असं म्हटलं गेलं आहे की फार प्राचीन काळी म्हणजे किमान 25 ते 40 कोटी वर्षापूर्वी या भागामध्ये म्हणजे ज्याला आपण हिमालयाचा भाग म्हणतो आणि आपला इकडला भाग आहे याच्यामध्ये एक समुद्र होता. या समुद्राला टेथिस असं भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने नाव आहे. म्हणजे एका अर्थाने हा जो काही आपला सध्याचा
गंगा सिंधूचं खोरं किंवा इंडो गँगेटिक प्लेन हा जो भाग आहे याला भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने पेनिन्सुला म्हणजे इकडलं आपल्या दक्षिणेकडलं उपमहाद्वीप आणि उत्तरेकडे असणाऱ्या एक्स्ट्रा पेनिन्सुला म्हणजे हिमालयाचा द्वीप अशा दोन भागांच्या मध्ये असणारा हा टेथिस किंवा गंगा सिंधू हा केव्हा तरी समुद्राचा भाग असा असं सिद्ध झालेलं आहे. भूगर्भशास्त्राच्या सध्याचं सुद्धा जिओलॉजीच्या पुस्तकात याचे प्रत्यक्ष आहे, वर्णन आहे. आणि हे असल्यामुळे हे जे बेट आहे हा पेनिन्सुला हा एक बेटाचा भाग आहे. त्यामुळे जम्बूद्वीप हे नाव या अर्थाने सार्थ आहे. पण हा आपला जो भूभाग आहे या द्वीपामध्ये म्हणून सिंधू नदी, हिमालय आणि ब्रह्मपुत्रा नदी, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र याप्रमाणे जर आपण हे जे सगळे भाग बघितले तर आपला हा जो भूभाग ज्यात आपण राहतो आहोत हा एक प्रकारचे बेट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यातला महत्वाचा भाग जो आहे तर आपण आता जर डोळ्यासमोर आपला या भागाचा जर भौगोलिक असा विचार आणला तर असं लक्षात येईल की या पेरूच्या आकाराचं म्हणजे एका ठिकाणी त्रिकोणी निमुळत होणार जाणार हे जे बेट आहे या त्याच्या निमुळत्या टोकाकडे रामेश्वर आहे. म्हणून अशा पद्धतीच्या या बेटाला आपण जम्बूद्वीप असं म्हटलं आहे. या ठिकाणी मला फक्त संदर्भ म्हणून असं सांगायचं आहे की आपण आपल्याच देशाला फक्त द्वीप असं म्हणत नसून अरबस्थानामध्ये पूर्वीच्या काळी शाल्मली द्वीप आणि मेसोपोटेमियाला शाकद्वीप ही जी नावं आहे ही सुद्धा पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने प्रसिद्ध होती. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण देशाच्या रचनेचा विचार करतो तेव्हा मग हा जो नर्मदेच्या खोऱ्याचा हा जो भाग आहे नागर वगैरे हा या विशिष्ट बेटाचा 1/3 म्हणजे उत्तर पश्चिम भाग, बंगालचा भाग म्हणजे छत्तीसगडच्या पूर्वेकडला भाग हा उत्तर पूर्व भाग, त्याच्यामध्ये बंगाल आहे, ओरिसा आहे आणि रांची, बिहार वगैरे हे भाग येतात. आणि खालचा भाग दक्षिणेचा जिथे दक्षिण भारताचे मद्रास वगैरे आंध्र हे सगळे इलाके येतात. असे 3 भाग आपल्याला लक्षात येतात. म्हणजे हिंदुस्थानची रचना जशी 3 भागामध्ये आहे, जिओलॉजीवाले लोक जसे सांगतात की पेनिन्सुला म्हणजे खालचा हा द्वीप, त्याच्यावरती असणारा उत्तरेमध्ये गंगा सिंधूचं इंडो गँगेटिक प्लेन्स आणि त्याच्या पलीकडे एक्स्ट्रा पेनिन्सुला हिमालयाचा भाग, हे जशी त्रिविध अशी 3 भाग आपल्या देशाचे आहेत तसेच आपला जो पेनिन्सुला ज्याला आपण म्हणतो जम्बूद्वीपाचा याचे 3 भाग आहेत. याचे 3 भाग म्हणजे उत्तर पूर्व, पश्चिमोत्तर आणि दक्षिण. आता हे सगळं आपण जेव्हा सहज असं म्हणतो हे सगळं सांगण्याचं कारण असं की एखादा स्थपती जर कोणी असेल, एखादा भूगर्भशास्त्राचा प्राचीन भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणारा असेल त्याला या गोष्टी पारंपरिक पद्धतीने आपल्या इकडल्या स्थपती किंवा जो कोणी शिल्पशास्त्र त्याला माहिती होत्या नव्हे तर ग्रंथामध्ये या उत्कृत केलेल्या होत्या हे त्याला लक्षात आलं पाहिजे. असे संदर्भ उपलब्ध होते. मग संक्षिप्त सांगायचं म्हणजे या देशाची रचना 3 निरनिराळ्या काळामध्ये 3 निरनिराळ्या प्रकारांनी झालेली आहे. म्हणून जुने जे ग्रंथकार आहेत, काही ऋषी आहेत, त्यांनी यांचं वर्णन करून ठेवलेलं आहे. ते वर्णन कसं आहे ते आता आपल्याला मूळ संस्कृत जो श्लोक आहे
त्या ग्रंथात जो आपल्याला उपलब्ध आहे त्या ग्रंथाचं नाव आहे शिल्परत्न. शिल्परत्न या ग्रंथामध्ये 16व्या अध्यायामध्ये या प्रकारचं वर्णन केलेलं आहे. त्या ग्रंथातून मी आज आपल्याला मुद्दाम आपल्यासमोर उद्धृत करतो. तर त्यांनी वर्णन करताना असं म्हटलं आहे की हिमाद्री कन्ययोरंतर्गतो, हिमाद्री कन्ययो अंतर्गतो देशस्तु भारता, तोपि देशस्त्रिधा भिन्नस्तद्देश देशभ वैर्गुणे त्रिगुणम तत्त्रिचक्रंच त्रिवर्णंच क्रमास्मृतम. शिल्परत्न यातल्या 16व्या अध्यायातला हा श्लोक आहे. हा श्लोक काय म्हणतो की हिमाद्री आणि कन्यायो म्हणजे हिमालय आणि कन्याकुमारी या दोन्हीच्या दरम्यान असलेला जो मुलुख किंवा देश आहे त्याला भारतवर्ष किंवा भारतखंड असं म्हटलेलं आहे. हा प्रदेश या प्रकाराने निर्माण झाला, जन्माला आला, त्याच्या अनुसरून याचे 3 भाग होतात. आणि हे 3 भाग हे 3 काळांमध्ये 3 टप्प्यात आणि 3 रंगाचे आहे असं सुरुवातीला या ग्रंथकारांनी म्हटलं आहे. म्हणजे साधारणपणे त्या देशाच्या हे जे भाग आहे त्याच्या जे काही निर्माण होताना जे काही खुणा असतील त्याला आपण जन्मखूण म्हणावं. त्यामुळे या देशातील दगड वगैरे जे काही खनिज द्रव्य असतील, तिथली हवा पाणी जे असेल, त्याचे वनस्पती वगैरे जे काही भाग असतील, तर हा सगळ्या याचं जर त्यांनी वर्गीकरण करायचं म्हटलं ते 3 प्रकारांनी होतात असं या ग्रंथकाराचं म्हणणं आहे. तर या ग्रंथामधल्या वर्णनाप्रमाणे जर आपण बघितलं तर हिमालय आणि विंध्य याच्यामधला जो भाग आहे हा या भागामध्ये पाण्याचा थर असून जो पाण्याचा थर खाली बसल्यामुळे जो वाळवंटासारखा एक भाग निर्माण झाला, वाळूकामय प्रदेश म्हणा, मृत्तिकामय प्रदेश, मातीचा असा एक झालेला आहे. असं कसं आहे तर याला आपण आजच्या काळामध्ये गंगा सिंधूचं खोरं किंवा इंडो गँगेटिक प्लेन असं आपण म्हणतो. मग विंध्य पर्वतापासून दक्षिणेकडे खाली असलेला जो आहे तो मात्र एखाद्या विस्तवाने वितळलेला एखादा जो भाग असतो, असा जो काही रस असेल म्हणजे विस्तवामध्ये गरम झाल्यानंतर एखादा जो जेव्हा पुन्हा थंड झाल्यावर तो दगड जो तयार होतो अशा प्रकारचा दगडांचा आहे. आणि हा भाग कुठपर्यंत साधारणपणे त्यांनी असं म्हणले की तुंगभद्रेपर्यंत आहे. तुंगभद्र म्हणजे महाराष्ट्राच्या सह्याद्री वगैरे जो भाग आहे त्याच्या आणखीन थोडा खालच्या भागापर्यंत. आणि दक्षिणेचा जो मुलुख आहे तो तुंगभद्रेपासून जो मुलुख आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा साई सारखा आहे. म्हणजे साईवरती जसं एखादा द्रव पदार्थ हा थिजल्यानंतर थंड झाल्यानंतर वरती जो एक पापुद्रा निर्माण होतो त्या पद्धतीने जमिनीमधला मूळ जो रस आहे, मूळ पृथ्वीवरचा ती जो रस असेल जमीन तो थंड झाला ती पापुद्र्यासारखा वरचा जो भाग निर्माण झाला ज्याला आपण प्लेटॉनिक असं म्हणतो सध्या ज्वालीच्या भाषेत, तो जो भाग आहे तो त्याच्या खालचा भाग आहे दक्षिणेकडे. तर या विशिष्ट आपण जी त्यांची तेव्हाची कल्पना आहे ती त्यांनी ज्या श्लोकात मांडलेली आहे तो श्लोक जो आहे तो आता मी मुद्दाम या निमित्ताने उद्घाट करतो. त्यात त्यांनी असं म्हटलंय या शिल्परत्न ग्रंथामध्ये, अग्नेया विंध्य सह्याद्र्या सौम्यो हिमगिरीस्ततः अतस्त दोषाधानीषु
अनुरूपाणी हेतिवी. हा संदर्भ आपल्याला भृगु संहितेत सुद्धा मिळतो. म्हणजे विंध्य आणि सह्य या डोंगराच्या प्रदेशात आग्नेय म्हणजे विस्तवापासून, ज्याला आपण सध्या व्होल्कॅनिक असं म्हणतो, लावा फ्लो पासून फॉर्म झालेला डेक्कन ट्रॅप, दख्खन भागाचं पठार, तसं आग्नेय विस्तवापासून उत्पन्न झालेलं आहे. मग विंध्ययोर मध्ये सात्विकम भूतलम स्मृतम, आणि त्या विंध्यापासून हिमालयापर्यंतचा जो प्रदेश आहे तो सौम्य पाण्यापासून उत्पन्न झालेला आहे. त्याला सात्विकम भूतलम स्मृतम म्हटलं. मग विंध्य शैलादी कृष्णांत राजस परिकीर्तिता, म्हणजे एक प्रकारे हिमालय आणि विंध्य यांच्यामधला जर प्रदेश, त्याला आपण सात्विक आणि सत्व संपन्न असं जर म्हटलं, ज्या सजीव प्राण्याचे सांगाडे वगैरे सापडतात म्हणजे फॉसिल वगैरे, तर अशा जर असतील तर विंध्य पर्वतापासून कृष्णेपर्यंतचा मुलोक, ज्याला आपण असं म्हटलं की खालचा मधला मुलोक, हा जो आहे त्याला राजस असं म्हटलंय. राजस का तर रजस संपन्न, म्हणजे धुळीचा झालेला विस्तव आणि राख यांच्यापासून एक वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेला आहे. आणि मग पुन्हा कृष्णादी कन्यांतम तामसम भूतलम भवेत, म्हणजे कृष्णेच्या खालचा जो आहे, कृष्णा नदीच्या खालचा जो प्रदेश आहे, म्हणजे खालचा थेट कन्याकुमारी पर्यंतचा, त्याला तामस असं म्हटलंय, जणू की अंधार पडणारा असा. म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की हा जो प्रदेश आहे ह्याला तामस असं का म्हटलं, तर सगळ्यात खालचा असा असणारा, अंधार पडणारा, किंवा ज्याला बेसमेंट असं म्हटलेलं आहे, त्याला आपण असं सुरुवातीला या ठिकाणी त्याला तामस असं म्हटलं. पुन्हा त्यांनी एक आणखीन असं म्हटलंय की नागरम सात्विके देशे राजसे द्राविडम भावे बेसरम तामसे देशे क्रमेण परिकीर्तिता. म्हणजे पहिल्यांदा पृथ्वी जेव्हा निर्माण झाली तेव्हा सूर्यासारखी तेजस्वी असताना त्याच्यावरचा पापुद्र्याचा असा जो काही प्रदेश निर्माण झाला असेल तो तामस आहे. अशा पद्धतीने हा जो प्रदेश आहे त्याला तामस असं म्हटलं. तर पुढे सात्विक, राजस आणि तामस हे जे म्हटलंय की नागरम सात्विके देशे राजसे द्राविडम भावेत आणि वेसरम तामसे देशे क्रमेण परिकीर्तता, म्हणजे सात्विक प्रदेश जो आहे हा नागर म्हणजे रचनेला योग्य असून शहर वगैरे वसवायला योग्य आहे वरचा. तर द्राविड रचनेला जो प्रदेश आहे तो जो आहे हा द्राविड पद्धतीच्या रचनेसाठी योग्य आहे. आणि तामस प्रदेश जो आहे तो वेसर रचनेला योग्य आहे. म्हणजे या ठिकाणी शिल्पशास्त्रज्ञ जो कोणी आहे, या शिल्परत्नाचा ग्रंथकार, यांनी 3 प्रकारची जी रचना आहे ते या ठिकाणी त्यांनी या प्रदेशाप्रमाणे सांगितली आहे. तर त्यांनी असं म्हटलं की हा जो सात्विक प्रदेश आहे वरचा, विंध्याचलाच्या वगैरे जाता, त्या ठिकाणी नागर प्रकारची रचना असावी. हा नागर प्रकारची रचना असणारे जे लोक आहेत ते कोण आहे, ते जे ग्रंथकार आहे त्या समरांगण सूत्रधार विश्वकर्मा प्रकाश आणि मृगसंहिताकार वरामेर यांच्यासारखे लोक आहे, हे वरच्या भागातले आहे. द्राविड भागामध्ये जे आहे ते मात्र वेगळे आहे. त्याच्यामध्ये मग कुठल्या संहिता आहे, तर त्याच्यामध्ये मग मयमतम आहे, हा एक संहिताकार आहे. कश्यप संहिता आहे. या ज्या संहिता आहेत या खालच्या प्रदेशातल्या अशा दिसतात. अगस्ती संहिता आहे,
यांचा सुद्धा काही ठिकाणी जेव्हा वर्णन आहे ते या खालच्या द्राविड वगैरे प्रदेशाला म्हटलं आहे. आणि मग आपण जर का सरळ सहजाचा विचार केला तर मग आपल्या लक्षात येते की कश्यप संहिता असून भृगु संहिता जी आहे ही द्राविड रचनेचा पुरस्कार करणारी आहे. तर वयसंहिता ही वेसर रचना अगदी खालची ही अशा पद्धतीचा पुरस्कार करणे त्या भागात कसं आपण रचना करावी शिल्प याविषयी माहिती दिली. आता विशेष म्हणजे हे जे भूभाग आहे याचा फिजिओग्राफिक याला आपण आजच्या काळात सुद्धा एखादा भूगर्भशास्त्र जेव्हा एखादा रिपोर्ट तयार करतो तेव्हा एखाद्या भागाची फिजिओग्राफी म्हणजे त्या भागाचे दगड कसे आहे, त्या भागाची वनस्पती कशी आहे, त्या भागामध्ये माती कशी आहे, हवामान कसं आहे याचं जेव्हा तो वर्णन करतो नद्या वगैरे तर याच पद्धतीने या ग्रंथकारांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की बृहन्निघंटू या नावाचा एक संदर्भ हा प्राचीन हिंदी शिल्पशास्त्र या ग्रंथामध्ये त्याचा संदर्भ आलेला आहे. म्हणून मुद्दाम या ठिकाणी संदर्भ सांगतो. या बृहन्निघंटू या प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रातल्या ग्रंथाच्या संदर्भाने आपण जर बघितलं तर आकाश शुभ्र उच्चश्च स्वल्प पानीयम पादपाह शमी करीर बिल्वार्क पिलुक कर्कदुसंकुलाः हरिणेच चक्षुपृष्ठ गोकर्ण खर संकुलाः सुस्वादु फलवान देशो वातलो जांगल स्मृताः. म्हणजे हा जो प्रदेश आहे याला काही ठिकाणी जांगल असं म्हटलेलं आहे. मग खर पुरुष विशाला हा पर्वता कंठकीर्णा दिशी दिशी मृगतृष्णा भ्रुहा शीर्णपर्णा अतिखरर विरा रश्मिपान सुसुपूर्ण भूमी सरसी रसविहीना कूपकारंभ कर्षा. आणि तदनुविरस सस्यात हारिणो गोमश्य हिष्या प्रभौती रसमांशे वृक्ष भावश्च सम्यक पुनरपि हिमवाहम शारी सस्यम न चेक्षु भवती रुधिर पित्तम कोपमाशु द्युपती. असा संपूर्ण जवळजवळ 3 श्लोकांमध्ये या विशिष्ट भागाचं वर्णन केलंय. तर संक्षिप्त आपल्याला सांगतो की ज्या ठिकाणी जमीन ही आकाशाप्रमाणे स्वच्छ आकाश शुभ्र म्हणजे वृक्षरहित आपण ज्याला पठाराचं म्हणतो असा देश, उंच पठार, पाणी आणि झाडं थोडी आणि झाडं सुद्धा कुठली तर शमी करीर बिल्वार्क म्हणजे शमी करीर बेल रुई बोर वगैरे ही अशी मुख्य असतात. या भागाची जनावर म्हणजे हरण आयण अस्वल बिबे वाघ गवे गाढव घोडी या प्रदेशात वारा पण खूप असतो आणि जंगल भरपूर असतो. अशा पद्धतीचा हा जो प्रदेश आहे याला जंगल प्रदेश असं म्हणावं. मग असा जो कुठला देश असेल या देशात कठीण असे खडे त्या भागामध्ये गोटे म्हणजे मोठे जे दगड असतात ते खूप, काही ठिकाणी पर्वतावर काटेरी झाडं जी असतात, इकडे तिकडे मृगजळ म्हणजे त्या उष्णतेमुळे झाडांना पानं कमी, कडक ऊन आणि धूळ खूप, शिवाय तलावात पाणी नाही असे कोरडे तलाव आणि शेतीचा सगळा जो भार असेल तो सगळ्या विहिरींवरती आणि गाई म्हशींना चारा म्हणजे वाळलेलं निसत्व गवत त्यामुळे दूध तूप कमी. अशा प्रकारे या ठिकाणी वारा जो असतो तो नेहमी गार असतो आणि पुष्कळ असतो आणि पीक सुद्धा तांदूळ वगैरे पण ऊस नाही. आणि ज्या ठिकाणी रक्तपित्त अशा पद्धतीची हा जो आग्नेय प्रदेश आहे अशा पद्धतीचं काही ठिकाणी
वर्णन केलेलं आहे. हे बृहन्निकटू ग्रंथाचं वर्णन केलं म्हणजे मग आपल्याला असं लक्षात येतं की आपण जेव्हा या आपल्या भागामध्ये आपण फिरत असतो तेव्हा खूपसं वर्णन हे आपलं महाराष्ट्रातला काही भाग, दक्षिणेकडला काही भाग, छत्तीसगड वगैरे काही भाग आपण बघतो. या सगळ्या भागाशी हे वर्णन मिळतं जुळतं आहे खूप ठिकाणी. मग अशा पद्धतीने याचं आहे. तर हे वर्णन कसलं आहे हे त्यांनी आग्नेय प्रदेशाचं असं म्हटलेलं आहे. आता आग्नेय प्रदेशानंतर सौम्य प्रदेश असं म्हटलंय आणि त्यानंतर तामस प्रदेश म्हटला गेलेला आहे. मग सौम्य प्रदेश कसा, तो नदी पल्व शैलाढ्या कुलोत्पल कुलेर्युता हंस सार सकारंडम चक्रवाका दिसेविता शशवराह महिष विरोहित कुलाकुलाहा आणि अनेक शाली केदार कदली क्षुविस्ता अनुपदेशो ज्ञातव्यो वात श्लेषमयार्थमान आणि हरित कुश जलानाम शाली केदार रम्या दिनकर कर दीप्तिम वांछते यत्र लोका गुरु मधुर रसाढ्यो भाती चेक्षु सदार्द्र मधुर रस विभुक्त्या मानवानां प्रकोपी भवती कफी समीरा स्यात् अनुपदेशा. संपूर्ण न घेता आपण काही संदर्भ घेतलाय पण नद्या तलाव डोंगर पुष्कळ पुष्कळ तलावात नाना प्रकारची कमळं असतात. पक्षी म्हणजे हंस पक्षी, सारस, चक्र वगैरे, जनावर म्हणजे ससे, डुक्कर, रेडे, रोही वगैरे आणि झाडावर पानं, फुलं, फळं वगैरे हिरवीगार असून ऊस होतो या भागात. त्याला सौम्य प्रदेश असं म्हटलं आहे. आणि नद्या पुष्कळ, त्यांना पाणी सुद्धा गोड आणि भरपूर तलाव, जमीन हिरवीगार आणि हिरवे दर्भ, साळीची शेतं जिथे सुंदर पडतात, ज्या ठिकाणी नेहमी ऊन पडावं अशी लोकांची इच्छा असते आणि गोड रसाने भरलेला असा नेहमी ऊस या भागामध्ये होतो. तिथे गहू वगैरे वेगळ्या प्रकारच्या तिथे जाती मिळतात आणि तो पाणथळ जो मुलूख आहे तो पाणथळ किंवा पाण्यापासून त्याला अनुप प्रदेश असं त्याला म्हणावं. याला अनुप प्रदेश असं त्याकरता वर्णन आहे. आणि मग तामस प्रदेश म्हणजे ज्या देशात दोन्ही प्रकारचे गुण असतात. आधीचा जो प्रदेश आहे आग्नेय प्रदेश कोरडा आणि मग पाणथळ असा जो अनुप प्रदेश, या दोन्ही प्रकारचे ज्याच्यात गुण मिळतात त्या उभय गुण युतम वा नाती वृक्षम न स्निग्धम. दोन्ही प्रकारचे गुण आहे. जो कोरडा नाही तसं ओलय नाही, ज्या ठिकाणी खूप काटेही नाही आहे आणि बारीक रेती पण नाही आहे. नच खर बहुलम च नाभिता कंठकाढ्यम भवती जलविकरणम नाती शीतम न चोष्णम समप्रकृती समेतम विद्धी साधारण तद. यो राजिता समजलो जनना सौख्यदायी साधारण गदितो अखिल वैद्य राजे. म्हणजे याला तामस किंवा साधारण प्रदेश असं म्हणतात. ज्या भागात बारीक रेती नाही, पाणी सुद्धा पुरेसं असून थंडी वगैरे गरमी नाही, तो साधारण देश समजावा. ज्या देशात दोन्ही प्रकारची लक्षणं मिळतात त्या भागात जोंधळे, गहू, उडीद, हरभरे होतात आणि तो सपाट आणि सुंदर अशा प्रकारचा आहे. त्याला सुद्धा वैद्य लोक साधारण प्रदेश असं म्हणतात. या पद्धतीने आपण जर आता सहज आपल्या महाराष्ट्र देशाचं चित्र आणि महाराष्ट्र देशाच्या बाजूला असणारा काही माळव्याचा भाग, मध्य प्रदेशाचा, काही गुजरातचा भाग असा जर आपण डोळ्यासमोर आणला तर मग आपल्याला या देश भागांना शिल्पज्ञ लोक जे आहेत त्यांना सात्विक, राजस आणि तामस किंवा नागर, द्राविड आणि वेसर असं का म्हणतात हे आपल्या लक्षात येईल. या ग्रंथकारांनी त्यांना असं का म्हटलेलं आहे. आणि त्याला वैद्य लोकांनी, ज्यांनी चरक संहिता,
किंवा सुश्रुत संहिता वगैरे अशा पद्धतीने जे लोक वनस्पती शास्त्राचा अभ्यास करतात, वैद्य लोक, त्याला त्यांनी सौम्य अग्नी आणि साधारण असं सुद्धा त्यांनी असं म्हटलंय. आणि मग त्याला त्यांनी असं म्हटलंय की सौम्य देशात गोड फार आहे, गोड वस्तू वगैरे असं म्हणून त्याला गौड असं म्हटलेलं आहे. अग्नी देशात जंगल फार म्हणून त्याला जंगल असं म्हटलं आहे. पण साधारण मुलूक म्हणजे जो जन्मता आग्नेय, पण पुष्कळ यात घडामोडी झाल्यामुळे त्यांची स्थिती बदलून गेली आहे. आणि फार प्राचीन असल्यामुळे जे काही आग्नेय दगड आहे पूर्वीची ज्वालामुखी जन्य, ते जळून त्यांचं मोडल्यामुळे, त्यांचं पुन्हा रूपांतरण झाल्यामुळे ते सौम्य दगड झाले. काही ठिकाणी उंचवटे आहे ते सपाट झालेले आहे. अशी मिश्र स्थिती ज्या देशाची आहे, म्हणून यात काही ठिकाणी धातू आणि रत्नही सापडतात. म्हणून याला रत्नमय, अग्नियाला पाषाणमय आणि सौम्याला प्रस्तरमय असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं आहे. आता संक्षिप्त असं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण जर आपल्याच आसपासच्या भूभागाचं जर वर्णन बघितलं तर आपल्याला काही ठिकाणी व्होल्कॅनिक अग्नी असे दगड दिसतात. काही ठिकाणी प्लुटोनिक म्हणजे ग्रेनाइट वगैरे असे आपण दगड ज्याला बघतो. काही ठिकाणी सेडिमेंटरी आपण त्याला म्हणतो, जे वाळूने वगैरे असे तयार झालेले आहेत. आणि काही ठिकाणी त्याला मेटामॉर्फिक असं म्हणण्याची पद्धत आहे. मेटामॉर्फिक परावर्तित, रूपांतरित असे दगड हे सध्याचे जिओलॉजिस्ट लोकांना माहिती असतात, इंजिनियर लोकांना माहिती असतात. आणि हे सगळे जे आहे दगड, हे पूर्वीच्या काळी कुठल्या पद्धतीने लोकांना माहिती होते, त्यांची नावं काय होती, ज्याचा आज आपण जेव्हा विचार केला तेव्हा आपल्या लक्षात आलं की नावं जरी बदललेली असली तरी या पद्धतीची व्यवस्थित माहिती, भरपूर माहिती खऱ्या अर्थाने त्या काळात स्थपती लोक अभ्यास करत असत. त्यांना माहिती असायची आणि पुढे पुढे ग्रंथात सुद्धा वर्णन या प्रकारचे असेल त्याचा विद्यार्थी अभ्यास करायचे. म्हणून या आपल्या भारतवर्षात वेगवेगळ्या भागात जेव्हा इंजिनियर लोक, स्थपती किंवा शिल्पज्ञ किंवा तक्षक वगैरे लोक जेव्हा काम करत असतील तेव्हा त्या त्या भागामधली माहिती त्यांना ग्रंथामधून उपलब्ध निश्चितपणे होत असेल. आणि हे जे काही आपण आतापर्यंत संदर्भ पाहिले, या संदर्भातून एक आपल्या लक्षात येतं की सध्या सुद्धा एखादा जो जिओलॉजिस्ट असतो, तो एखादा जर का अहवाल तयार करायचा असेल, रिपोर्ट तयार करायचा असेल, तर त्याला सुरुवातीला जिओग्राफी त्या भागाची माहिती असायला पाहिजे. जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो त्याचे डिटेल त्याला पाहावे लागतात. त्या पद्धतीने आपण जर प्रारंभी हा नर्मदेच्या खोऱ्याचा परिसराचाच फक्त जरी विचार करायचा म्हटला तरी आपल्याला असं लक्षात येईल की या भागातली अशी पूर्व माहिती आपल्याकडे निश्चितपणे आज सुद्धा उपलब्ध आहे. त्या काळात मुख्य म्हणजे इंग्रज येण्याच्या पूर्वी या पद्धतीची माहिती ही संस्कृत ग्रंथामध्ये आत्ता आपण काही जे श्लोक बघितले त्यात निश्चितपणे आपल्याला उपलब्ध होते. आता साधारणपणे आजचा विषय जेव्हा आपण हळूहळू संपुष्टात आणण्याचा विचार करतो आहे तेव्हा मला असं सांगायचं आहे की आत्तापर्यंत आपण जेव्हा अगदी ढोबळमानाने आपला हा जो प्रदेश आहे म्हणजे गंगा सिंधूच्या खोऱ्यापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंतचा हा आपला जो प्रदेश, ज्याला आपण जर जम्बूद्वीप असं म्हटलं, तर याच्या साधारण 3 भागामध्ये जर आपण बघितलं तर 3 विविध प्रकारच्या अशा पद्धतीचे आपले प्रदेश सापडतात. त्यामुळे 3 विविध प्रकारचे जे वास्तुशिल्प आहेत त्या पद्धतीच्या संहिता त्या पद्धतीने करणारे लोक असतात. मग ते जे स्थपती इंजिनियर असतील ते त्या त्या भागात त्या त्या पद्धतीने सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे करतात. पण आपण जेव्हा विस्ताराने आपण या भागात विचार करण्याचा प्रयत्न करतो मग मात्र असं लक्षात येतं की भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला फक्त एवढीच माहिती ही त्याला पूर्ण पुरेशी नाही, त्याला आणखीन त्याला विस्तारपूर्वक त्याला माहिती मिळायला पाहिजे. ही माहिती मिळण्याकरता काय पाहिजे,
तर मग त्याला आणखीन या भागातला जो दगड असतील, काही भाग असतील, त्याचा वर्गीकरण किती पद्धतीने होऊ शकतं आणखीन विस्तारित, त्याचा त्याला विचार करायला पाहिजे. तर मला जेव्हा पुढे अभ्यास करताना असं लक्षात आलं, की अशा पद्धतीची विस्तारित माहिती कुठे आपल्याला उपलब्ध आहे का आहे का? तर ती जी माहिती आहे, या प्रकारे ही जी अनेक ग्रंथकारांनी या पद्धतीची माहिती सांगितलेली आहे आणि त्या ग्रंथकारांचे जे श्लोक आहेत, ते सुद्धा आपल्याला काही या शिल्परत्न, शिल्पशास्त्र वगैरे अशा ग्रंथातून उपलब्ध आहे. तर याचा जर आपण साधारण विचार केला, तर त्यांनी काय केलंय, की या आपल्या विशिष्ट भूभागाचं वर्गीकरण 5 भागात केलेलं आहे आणि त्याला प्रादेश असं म्हटलं आहे. हे 5 भागातलं जे वर्गीकरण आहे, त्याला सामान्य नावं कशी दिलेली आहेत, तर त्याला त्यांनी पहिला म्हणजे पार्थिव प्रदेश, दुसरा म्हणजे आग्नेय प्रदेश, तिसरा तैजस प्रदेश, चौथा वायव्य प्रदेश आणि 5वा आकाश प्रदेश, असं त्यांनी दगडांच्या पद्धतीने जे काही दगडगोटे वगैरे त्या ठिकाणी प्रस्तर जे आपल्याला शिला सापडतात, त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून त्यांनी असं म्हटलं आहे. तर ते जे आहे, हे जे काही प्रदेशांचं वर्णन आता आपण जेव्हा पुढे बघणार आहोत, हे मात्र खऱ्या अर्थाने भूगर्भशास्त्राचा जो अभ्यासक असेल, त्याच्या अभ्यासाशी मिळते जुळते आहे, असं मी आज निश्चितपणे सांगू शकतो. कारण भूगर्भशास्त्राच्या विचारासाठीच वरील हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांची ही जी माहिती आहे, ती आता आपण बघणार आहोत. म्हणून जेव्हा भूगर्भ विज्ञान हे आपल्या भारतामध्ये कसं अवगत होतं, याचा विचार करतोय आपण, तेव्हा प्रारंभी आपले पारंपरिक जे स्थपती आणि शिल्पज्ञ होते, त्यांना भूगर्भशास्त्राविषयी दगडांची माहिती कशी होती, याचा आपण पुढे विचार करणार आहोत. या संबंधी आपण जेव्हा पुढे विचार करणार आहोत, तेव्हा मला फक्त आज आपला विषय संपवताना असं मला सांगायचं आहे, की साधारणपणे 19व्या शतकात किंबहुना 19 आणि 20व्या या 2 शतकाच्या मधल्या काळामध्ये असं म्हटलं जातं, की भारतामध्ये जिओलॉजी या विषयाची सुरुवात भारतामध्ये किंग आणि मिडल कार्ट वगैरे अशी जी काही पाश्चात्य देशातले जिओलॉजिस्ट आहेत, त्यांनी सुरुवात केली आणि आपला हा जो भूभाग आहे, भारतीय भूभाग, याचं वर्गीकरण त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. त्याला आम्ही जिओलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. पुढे त्याला आपण आणखीन जर विस्तारपूर्वक असं म्हणायचं, तर भूस्तरशास्त्राप्रमाणे स्टॅटिग्राफी या पद्धतीने रॉक्स जे वेगवेगळे मिळतात, रॉक फॉर्मेशन जे मिळतात, त्याचं वर्गीकरण, त्याला स्टॅटिग्राफिक क्लासिफिकेशन असं जिओलॉजिस्ट म्हणतात. ते हळूहळू विस्तार पुढे झाला. अगदी संक्षेपाने सांगायचं म्हटलं तर साधारण 1890 ते 1900 या कालामध्ये पहिला जो ब्रिटिश तिकडला भूगर्भशास्त्रज्ञ आहे, त्यांनी जो काही रेकॉर्ड त्यांनी तयार केलंय, पुस्तक जिओलॉजी ऑफ इंडिया, त्या काळामध्ये त्या पुस्तकाचा जो संदर्भ आपण बघितला आणि त्याच्यानंतर मग ते ज्या जिओलॉजीचे रेकॉर्ड्स होते, त्यानंतर मग साधारण 1916 ते 30 यामधला पहिला डी.एन. वाडिया यांचा ग्रंथ जिओलॉजी ऑफ इंडिया अँड बर्मा, त्यानंतर 1946 पासून पुढला एम.एस. कृष्णन यांचा, हे जे वाडिया आणि कृष्णन यांचे जे मूळचे ग्रंथ आहेत, हे सगळे नंतरच्या रेकॉर्ड्सवर आधारलेले आहेत आणि तेच आज तागायत. आजपर्यंत भारतामध्ये साधारणपणे कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याला जिओलॉजी ऑफ इंडिया म्हणून जेव्हा विषय त्याला शिकवला जातो, भारतीय भूगर्भशास्त्र, त्याला प्रारंभिक माहिती त्या इंजिनियरला शिकवली जाते, त्या BScच्या मुलांना शिकवली, ती या 2 ग्रंथांच्यावर
मुळात आधारी असतो त्याला टेक्स्ट बुक असं म्हटलं जातं. पुढे जिओलॉजी फॉर इंजिनियर्स, फिजिकल जिओलॉजी अशी जी काही पुस्तकं नंतर भारतीय इंजिनिअरिंग जिओलॉजी अशी पुस्तकं आली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकरता, त्या सुद्धा याच ग्रंथांचा बराचसा आधार आहे. पण माहिती म्हणून एक सहज गमतीचा भाग म्हणावा, पण अशा पद्धतीने पहिलं जे वर्गीकरण ज्यांनी केलेलं आहे, किंग या नावाच्या शास्त्रज्ञांनी किंवा त्या काळात पहिलं वर्गीकरण, ते वर्गीकरण मात्र या भारताच्या भूभागाचं आणि तिथल्या राहणारे जे खडक किंवा रॉक्स आहे फॉर्मेशन, ते मात्र असं आहे की ते ऐकून आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल की त्या इंग्रज भूगर्भशास्त्रज्ञ जिओलॉजिस्टनी भारताचं त्या काळात वर्गीकरण करत असताना त्यांनी प्राचीनतम म्हणजे आर्कियन, कारण आर्कियन हा इंग्लिश शब्द आलाय आर्काई या शब्दावरून, पुरातत्वशास्त्र वगैरे म्हणून प्राचीनतम म्हणून त्याला आर्कियन असं म्हटलं. पण त्या आर्कियन नंतर असणारे जे दगड होते ते दगड त्याला काही तिकडे पश्चिमेकडे त्याला त्याच्या बरोबरीचं असं काही त्याला लक्षात आले नाही. आणि इकडले लोकांचं जे म्हणणं होतं ते जेव्हा त्यांनी बघितलं की यांना नेमकं काय नाव द्यावं किंवा नंतरचे ज्या वेगळ्या प्रकारचे दगड जे त्यांना त्यांच्या भागात म्हणजे ब्रिटनमध्ये किंवा युरोपमध्ये एकदम लक्षात येत नव्हते, कारण आपल्याकडले भारतवर्षाची हे जे भूगर्भशास्त्र आहे हे वेगळंच आहे. त्यांची दगडांची पद्धत जी त्यांची क्वालिटी जे काही असेल त्यांची रचना ती वेगळीच आहे. हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे. ते ग्रंथात आज सुद्धा उपलब्ध आहे. ते वर्गीकरण काय आहे ते उत्सुकता असेल म्हणून मुद्दाम सांगतो की ते वर्गीकरण असं आहे की आर्कियन म्हणजे प्राचीनतम, त्याच्यावरती असणारा जो काही थर आहे फॉर्मेशन्स, त्याला पुराणा फॉर्मेशन असं म्हटलंय. पुराणा, जुना, पुराणा फॉर्मेशन. पुराण शब्द हा पुराण या पद्धतीने सुद्धा आपण घेऊ शकतो, पौराणिक पुराण वगैरे, पण त्याला इंग्रजीमध्ये पुराणा फॉर्मेशन म्हटलं आहे. त्याच्यावरचा जो थर आहे त्याला त्याने द्राविडियन असं म्हटलं आहे. त्याच्यावरचा जो थर आहे उत्तरेकडे क्रमशः वाढत जाणारा दक्षिणेकडून, त्याला त्याने आर्यन असं म्हटलं आहे. आणि मग सगळ्यात तिकडे जेव्हा गंगा सिंधूचा खोऱ्याचा काही भाग असेल त्याला त्यांनी रिसेंट असं म्हटलंय, आधुनिक. म्हणजे पार दक्षिणेपासून उत्तरेकडे हळूहळू जेव्हा एखादा माणूस जर वर बघत आला तर आर्काइयन, प्राचीनतम, पुराणा, द्राविडियन, आर्यन आणि रिसेंट अशा पद्धतीचं वर्गीकरण त्या ब्रिटिश ग्रस्तांनी, त्या भूगर्भशास्त्राने 1890 ते 1900 या काळामध्ये केलं आहे. आज मात्र जे नवीन जिओलॉजीचे पुस्तक आहे त्यात काही लोक पुराणा हा शब्द वापरतात, पण पुढचे जे शब्द आहे द्रविडियन किंवा आर्यन वगैरे हे शब्द काही फारसे वापरत नाही. मग त्याची जागा कुठल्या नावाने घेतली आहे ते आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पण आजच्या विषयाचा संक्षेप करताना एवढं निश्चित आहे की भारताचा प्राचीन भूगर्भ विज्ञान या विषयक इतिहास जर आपण एखाद्याने पाहायला सुरुवात केली तर फिजिओग्राफी आणि यातले जे काही विशिष्ट त्यातले काही महत्वाच्या शाखा आहेत त्या जवळजवळ सगळ्या शाखा इंग्रज येण्यापूर्वी आपल्याकडे ग्रंथात सुद्धा उपलब्ध होत्या. आणि त्याचं प्रॅक्टिकल अप्लिकेशन, प्रत्यक्ष प्रयोग सुद्धा कसे करायचे हे ज्ञान आपल्या लोकांना होतं, नुसतं नव्हतं होतं असं नाही, त्याचे प्रमाण सुद्धा आज उपलब्ध आहे. तेव्हा पुढच्या भागामध्ये आपण आता याचा पुढचा जो भाग आहे हे जे वेगवेगळे प्रदेश आहेत याच्याविषयी आपण विचार करणार आहोत. आणि एका अर्थाने भारतीय भूगर्भशास्त्राचा फिजिकल जिओलॉजी म्हणजे भौतिक भूगर्भ विज्ञान किंवा ज्याला आपण
भूपृष्ठ भूगर्भशास्त्र याचा आपण विचार जो करतो आहोत त्याविषयी पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त.